आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे कटोरी ब्लाऊजची पेपर कटिंग कशा पद्धतीने करायची, माप कशा पद्धतीने घ्यायचे, स्टेप बाय स्टेप सांगणार आहे। 4 फोल्ड करून कार्ड पेपर घेतलेला आहे। बंद बाजू आपल्या साईडने घ्यायचा आहे, खुली बाजू समोरच्या साईडने घ्यायचा आहे। ब्लाऊजची उंची तर 12 आहे, तर मी इथं 13 घेत आहे। 1 इंच एक्स्ट्राचं घ्यायचं आहे। 13वर मार्किंग केल्याच्या नंतर शोल्डर 5 घ्यायचा आहे। शोल्डर 5 घेतल्याच्या नंतर मोंडा 5.5 घ्यायचा आहे। तुम्ही इथं बघू शकता 5.5। लांबी टाकून घ्यायचा आहे 8। शिलाई मार्जिनसाठी 2 इंच घ्यायचा आहे। आता व्यवस्थितपणे हे पट्टीने रेष ओढून घ्यायचा आहे। शोल्डर 5 घेतलेला आहे आणि मोंडा 5.5 घेतलेला आहे। फिटिंगचा माप टाकल्याच्या नंतर शिलाई मार्जिनसाठी 2 इंच घेतलेले आहेत। व्यवस्थितपणे पट्टीने रेष ओढून घ्यायचा आहे जशास तसं। खूप सोप्या पद्धतीने मी तुम्हाला कटोरी ब्लाऊजची पेपर कटिंग सांगत आहे। व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। आता जशास तसं इथं मार्किंग करून घ्यायचं आहे। एकदा तुम्ही बघाल तर नक्की तुमच्या लक्षात बसेल। मार्किंग केल्याच्या नंतर इंची टेपने मोंड्याला आकार देऊन घ्यायचा आहे। 1.5 वर मार्किंग करून मोंड्याला आकार द्यायचा आहे। ज्यावेळेस आपण ब्लाऊजची बॅक साईडची कटिंग करतो त्यावेळेस फक्त 1.5 वर मार्किंग करून मोंड्याला आकार द्यायचा आहे। इथं मी पट्टीचा वापर करत आहे आकार परफेक्ट येण्यासाठी। शोल्डरच्या साईडने गळ्याला आकार देण्यासाठी 2.25 वर मार्किंग करून गळ्याची जी उंची आहे ते इथं टाकून घ्यायचं आहे। गळ्याची उंची आहे 8। 8 वर इथं मार्किंग करायचं आहे। 8 वर मार्किंग केल्याच्या नंतर गळ्याला आकार देण्यासाठी खालच्या साईडने 3.5 वर मार्किंग करायचं आहे। इथं तुम्ही 3 पण घेऊ शकता, मी 3.5 घेत आहे। व्यवस्थितपणे पट्टीने रेष ओढून घ्यायचा आहे अशा पद्धतीने। इथं आकार देऊन घ्यायचा आहे। मटका गळा आहे, मटक्या गळ्याला मी आकार देऊन घेत आहे हलक्या हाताने अशा पद्धतीने। तुम्ही इथं बघू शकता ब्लाऊजची बॅक साईडची कटिंग झालेली आहे। आता हे कट करून घेऊयात कार्ड पेपर। फ्रंट साईडची कटिंग कशा पद्धतीने करायची, माप कसे घ्यायचे ते पण मी तुम्हाला स्टेप बाय स्टेप सांगणार आहे। आता व्यवस्थितपणे हे कट करून घ्यायचं आहे। ज्या नवीन मैत्रिणी आहेत त्यांना पण एकदा पाहिलं तर नक्की लक्षात बसेल। कटोरी ब्लाऊजची पेपर कटिंग आहे। बॅक साईडची कटिंग झालेली आहे। गळ्याच्या साईडने पण आपण इथं गळा जो आहे तो कट करून घेऊयात। आता मी तुम्हाला फ्रंट साईडची कटिंग कशा पद्धतीने करायची, माप कसे घ्यायचे ते पण मी तुम्हाला स्टेप बाय स्टेप सांगणार आहे। तुम्ही इथं बघू शकता बॅक साईड जी आहे ब्लाऊजची कटिंग केलेली ते कार्ड पेपरवर ठेवायचं आहे आणि जशास तसं इथं मार्किंग करून घ्यायचं आहे व्यवस्थितपणे। जशास तसं इथं मार्किंग करायचं आहे। प्रॉपर पद्धतीने मार्किंग करून घ्यायचं आहे अशा पद्धतीने। हुकाच्या साईडने इथं 1/2 इंच घेतलेला आहे। क्रॉस पट्टीच्या साईडने 1 इंच घेतलेला आहे। इथं तुम्ही लक्षपूर्वक पहा।
क्रॉसपट्टीच्या साईडने 1 इंच घेतलेला आहे एक्स्ट्राचं आणि हुक्काच्या साईडने अर्धा इंच घ्यायचं आहे. आता हे मी तुम्हाला मार्किंग करून दाखवते म्हणजे तुम्हाला कन्फ्यूज व्हायला नको. अशा पद्धतीने ज्यावेळेस आपण पेपर कटिंग करतो त्यावेळेसच एक्स्ट्राचा मार्किंग करून घ्यायचा आहे. क्रॉसपट्टीच्या साईडने 1 इंच घेतलेला आहे आणि हुक्काच्या साईडने अर्धा इंच घ्यायचा आहे. मोंड्याला आकार देण्यासाठी 5.5 वर मार्किंग करायचं आहे आणि 1 इंचवर मार्किंग करून मोंड्याला आकार देऊन घ्यायचा आहे. ज्यावेळेस आपण फ्रंट साईडची कटिंग करतो त्यावेळेस फक्त 1 इंचवर मार्किंग करून मोंड्याला आकार देऊन घ्यायचा आहे. शोल्डरच्या साईडने 2.25 वर मार्किंग करायचं आहे गळ्याला आकार देण्यासाठी. गळ्याची जे काही उंची आहे ते इथं टाकून घ्यायचं आहे. गळ्याची उंची 5.5 आहे. 5.5 वर इथं मार्किंग करायचं आहे. गोल असा गळ्याला आकार देऊन घ्यायचा आहे. अशा पद्धतीने क्रॉसपट्टीची उंची टाकून घ्यायचं आहे. खूप सोप्या पद्धतीने मी तुम्हाला सांगत आहे. क्रॉसपट्टीची उंची 3 आहे. 3 वर इथं मार्किंग करायचं आहे. दुसऱ्या साईडने 2.5 वर मार्किंग करून घ्यायचं आहे आणि हे पट्टीने सरळ रेष ओढायचा आहे. समोरच्या साईडने थोडंसं कर्व असा आकार द्यायचा आहे. त्याच्यानंतर कटोरीची जी उंची आहे ते इथं टाकून घ्यायचं आहे. कटोरीची उंची आहे 5. 5 वर इथं मार्किंग करायचं आहे. जेवढी इथं कटोरीची उंची आहे मैत्रिणींनो तेवढीच घ्यायचं आहे. गळ्याच्या साईडने 1 इंचवर मार्किंग करायचं आहे. फिटिंगच्या साईडने इथं तुम्ही लक्षपूर्वक पहा. फिटिंगच्या साईडने इंची टेप पकडायचा आहे आतल्या बाजूने. 2 वर मार्किंग केलेली आहे, 2.5 वर केलेली आहे आणि 3 वर मार्किंग केलेली आहे. कटोरीला गोल असा आकार येण्यासाठी आपल्याला कोणती मार्किंग केलेली परफेक्ट येते ते तुम्ही बघायचं आहे आणि आकार देऊन घ्यायचा आहे. आता मी इथं 2.5 वर मार्किंग करून कटोरीला गोल असा आकार देऊन घेत आहे. तुम्ही इथं बघू शकता. कटोरीचा आकार परफेक्ट आला पाहिजे तरच ब्लाऊज परफेक्ट येणार आहे. कटोरीला आकार देण्यासाठी मी 2.5 वर मार्किंग करून कटोरीला आकार देऊन घेतलेला आहे. आता व्यवस्थितपणे मी इथं तुम्हाला कट करून दाखवते. 32 साईज कटोरी ब्लाऊजची पेपर कटिंग मी तुम्हाला सांगितलेली आहे. आता व्यवस्थितपणे हे इथं मी तुम्हाला कट करून दाखवते. खूप सरळ आणि खूप सोपी पद्धत आहे मैत्रिणींनो. अशा पद्धतीनेच तुम्ही मापं घ्यायचे आहेत. ज्यावेळेस आपण पेपर कटिंग करतो त्यावेळेसच आपल्याला परफेक्ट मापं घ्यायचे आहेत. हाच कार्ड पेपर अस्तरवर ठेवायचा आहे आणि कटिंग करून घ्यायचं आहे. ज्यावेळेस आपण ब्लाऊज कटिंग करतो त्यावेळेस आपली पेपर कटिंग परफेक्ट आली ना मैत्रिणींनो, आपलं ब्लाऊज पण परफेक्टच येणार आहे. सांगायचं तात्पर्य इतकंच आहे की ज्यावेळेस आपण पेपर कटिंग करतो त्यावेळेस व्यवस्थितपणे मापं घ्यायचे आहेत. आता हे जे कटोरी आहे आपल्याला वाढवून घ्यायची असते ते पण मी तुम्हाला सांगणार आहे. कटोरी कशा पद्धतीने वाढवतात, मापं कसे घ्यायचे ते पण मी तुम्हाला सांगणार आहे. अशा पद्धतीने पेपर कटिंग झालेली आहे. तुम्ही इथं बघू शकता. बॅक साईड आहे, फ्रंट साईडची कटिंग झालेली आहे. त्याच्यानंतर मी तुम्हाला कटोरी कशा पद्धतीने वाढवायची स्टेप बाय स्टेप सांगणार आहे. ही जे कटोरी आहे आपल्याला वाढवून घ्यायची असती. वाढवून घेतल्याच्या नंतरच आपल्याला अस्तर किंवा ब्लाऊज कट करायचा असतो. कटोरी कशा पद्धतीने वाढवायची स्टेप बाय स्टेप मी तुम्हाला सांगणार आहे. आता ही जी कटोरी आहे ते घेतलेली आहे. कटोरी कट करता वेळेस अशा पद्धतीने सोयीशा होती. इथं तुम्ही लक्षपूर्वक पहा.
अशा पद्धतीने होते. त्याच्यानंतर पलटून घ्यायचं आहे कटोरी आणि इथं कटोरी कार्ड पेपरवर ठेवल्याच्या नंतर क्रॉसमध्ये कटोरी ठेवायचा नाही, एकदम सरळ ठेवायचा आहे आणि जशास तसं एक कटोरी मार्किंग करून घ्यायचं आहे. दुसऱ्या कार्ड पेपरवर उमटून घ्यायचं आहे. वाकडी किंवा क्रॉसमध्ये कटोरी ठेवायचा नाही, एकदम सरळ ठेवलेली आहे. तुम्ही इथं बघू शकता. आता हे कटोरी खूप सोप्या पद्धतीने मी तुम्हाला वाढवून दाखवते. फिटिंगच्या साईडने अर्धा इंचवर मार्किंग करायचं आहे. हुक्काच्या साईडने 1 इंचवर मार्किंग करायचं आहे. गळ्याच्या साईडने फक्त अर्धा इंचवर मार्किंग करायचं आहे. तुम्ही इथं बघू शकता. फिटिंगच्या साईडने अर्धा इंच घेतलेला आहे. हुक्काच्या साईडने 1 इंचवर मार्किंग केलेली आहे. गळ्याच्या साईडने फक्त अर्धा इंच मार्किंग केलेली आहे. 1 इंच जिथं आपण मार्किंग करून घेतलेली आहे 1 इंचवर, तिथून क्रॉसमध्ये इंची टेप पकडायचा आहे. क्रॉसमध्ये इंची टेप पकडून 2.5वर मार्किंग करायचं आहे, फक्त 2.5वर. त्याच्यानंतर पट्टीने रेष ओढायचा आहे अशा पद्धतीने आणि गोल असा कटोरीला आकार देऊन घ्यायचा आहे. तुम्ही इथं बघू शकता. कटोरी वाढवण्याची सर्वात सोपी पद्धत मी तुम्हाला सांगितलेली आहे. अशा पद्धतीने तुम्ही कटोरी वाढवायचा आहे. आता व्यवस्थितपणे हे कटोरी कट करून घ्यायचं आहे. अशा पद्धतीने तुम्ही कटोरी वाढवायचा आहे. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला एक लाईक करायचा आहे मैत्रिणींनो. 32 साईज ब्लाऊजची पेपर कटिंग मी तुम्हाला सांगितलेली आहे. खूप सरळ आणि खूप सोप्या पद्धतीने मी तुम्हाला सांगितलेली आहे. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला एक लाईक करायला विसरू नका. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला पण सबस्क्राईब करायला विसरू नका. पूर्ण पेपर कटिंग झालेली आहे. तुम्ही इथं बघू शकता. हे बॅक साईड आहे ब्लाऊजची आणि हे फ्रंट साईड आहे. हे क्रॉस पट्टी आहे आणि ही कटोरी आहे आपण वाढून घेतलेली. अशा पद्धतीने तुम्ही ट्राय करा.